नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत कंबरदुखी या विषयावर. आणि कंबरदुखी ही अशी समस्या आहे जी आज प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळते. बदलते जीवनशैलीमुळे कंबरदुखीचा त्रास हा आज कुठल्याही वयामध्ये पाहायला मिळतोय. मात्र कंबरदुखीची नेमकी कारणं काय आहेत, त्यावर प्रभावी उपचार करता येऊ शकतात का, ते उपचार कोणकोणते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण या एपिसोडमध्ये मिळवणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडम, आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तर मित्रांनो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत. मात्र एक महत्त्वाची सूचना, तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्याविषयी कुठलेही प्रश्न थेट आत्ता या क्षणाला विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-410-10-610 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कंबरदुखी. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की सगळीकडेच बघायला मिळते आणि प्रत्येक घरामध्ये या समस्येने ग्रासलेली मंडळी आपल्याला पाहायला मिळते. तर कंबरदुखीची नेमकी कारणं काय आहेत? मग कसं आहे, पाठीच्या कणाची ताकद जी असते ना, ती खूप महत्त्वाची असते. म्हणजे आपण उभे राहिलो आहोत ते संपूर्ण पाठीच्या कणाच्या ताकदीमुळे. तर तो कणा जर का, म्हणजे ज्याला आपण कणा म्हणतो, म्हणजे काय, ही कंबर तर खाली असते पण त्याचा संपूर्ण वर्टिब्रल कॉलम जो आहे त्याच्या संपूर्ण याच्यामध्ये ताकद असली तरच कंबरदुखीचा वगैरे त्रास जो आहे तो आपल्याला अवॉइड करता येतो. नाही तर मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं हे त्रास आता सगळीकडेच वाढलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात कंबर दुखण्याचा त्रास का वाढलेला आहे, कारण की आपलं आत्ताची जी जीवनशैली आहे की ज्याच्यामध्ये आपण ऑफिसमध्ये बरेच तास एका जागी बसून राहतो किंवा ऑफिसमध्ये जाण्याकरता, घरी परत जाण्याकरता आपला जो प्रवास होतो आहे सतत, आयदर बाईक्सवरून, स्कूटरवरून किंवा गाडीमधनं, ट्रेनमधून, ते एकूण काय झालं की आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे आता संसाधनं खूप वाढलेली आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रवास करणं सोपं झालेलं आहे असं लोकांना वाटतं. पण प्रवास जेवढा जास्त होतो तेवढं कंबरदुखीचा त्रास जो आहे तो आपल्याला जास्तीत जास्त होताना दिसतो. त्यामुळे जीवनशैली हा सगळ्यात महत्त्वाचा भाग मला वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला कारण म्हणून मोजता येऊ शकेल. बिलकुल. आणि आपल्याला पहिला कॉल आलेला आहे मॅम आजच्या एपिसोडमध्ये. स्नेहा पवार बोलतायत गोरेगाववरून. नमस्कार स्नेहा, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, स्नेहा पवार बोलते गोरेगावमधून. बोला. ते मला आहे ना कमरेचा, म्हणजे मी पडले होते कमरेवरती. अच्छा. आणि मला तिथे मार लागला त्या ह्याला कमरेला. पण ते मार लागल्यामुळे मी पट्टा, म्हणजे ते डॉक्टरी केली, पण त्यांनी मला MRI करून सांगितलं. तर MRI मध्ये असं सांगितलं की मनक्यावर मनका असा थोडा चढलाय असा वरती, वर खाली. तर त्याला डॉक्टर बोलले की सर्जरी करून काय उपयोग होणार नाही, तुम्ही एक्सरसाइज करा त्याने बरोबर. पण मला जेव्हा मी काम करते तेव्हा मला खूप त्रास होतो. बर. तर त्याच्यात काय करायला लागेल? आणि ताई, तुम्ही कधी पडला होता आणि तुमचं वय काय आहे? आता माझं 44 आहे आणि मी 2018 मध्ये पडले होते. ओ, अरे बापरे. खरं म्हणजे 2018 पासून आत्तापर्यंत, म्हणजे एवढे 7-8 वर्ष तुम्ही हा त्रास सहन करता आहात. म्हणूनच आपल्याकडे काय सांगितलं गेलं की कुठेही तुम्ही पडला, काही लागलं, कुठल्याही प्रकारचा मायनर किंवा मेजर काही ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यानंतर आपल्याकडे जो भर द्यायला पाहिजे वातशमनावरती तो केला जात नाही. आणि त्याच्यामुळे हे त्रास जे आहेत ते वारंवार लोकांना होत राहतात. आणि सध्या तर पावसाळ्याचा इतका त्रास होतो की त्याच्यामध्ये तर कुठल्याही प्रकारची वेदना आहे ती आपल्याला वाढतानाच दिसते. आता जसं ताईंनी फोनमध्ये नमूद केलं की त्यांचं कसं मणक्यावरती मणका येतात. आता आपले एवढे मणके पाठीमध्ये असतात तर ते जोपर्यंत व्यवस्थित काम करतायत तोपर्यंत आपली फ्लेक्झिबिलिटी चांगली राहते. आणि तिथे एखादा मार बसला, काही त्याच्यामध्ये दुखापत झाली, सूज आली की मग मात्र सगळे काम करणं अवघड होत जातं. त्यामुळे ते सगळं पहिले आपल्याला वातशमनाकरता काय करावं लागेल तर संतुलन कुंडलिनी तेलासारखं एखादं तेल जे आहे ते हलक्या हाताने संपूर्ण पाठीवरती खालतूनवर तुम्ही लावायला सुरू करा. म्हणजे सगळ्या मणक्यांवरती लावायचं आणि संपूर्ण पाठीवरती सुद्धा लावायचं. आणि त्याच्यानंतर आपल्या आर्थ्रोसॅन म्हणून गोळ्या आहेत त्या तुम्ही नियमाने सकाळ संध्याकाळ जर का घ्यायला सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि एस्पेशली जिथे तुमचा दुखरा भाग आहे, तुम्हाला माहिती आहे की या जागी त्रास झाल्यामुळे वेदना सगळीकडे पसरतात, तिथे संतुलनच्या रोज ब्युटी तेल जे आहे ते कापसात भिजवून तो कापसाचा बोळा त्या जागी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तुम्ही नक्की ठेवा रोज. तर त्याच्यातनं सुद्धा तुमचा हा जो त्रास आहे तो कमी व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल. बिलकुल. आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे साताऱ्यावरून. सिद्धेश्वर जंगम बोलतायत. नमस्कार सिद्धेश्वर, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. नमस्कार.
कंबरदुखीवरती म्हणजे मणका सरलेला आहे. बर तर ते मणक्याला म्हणजे बारीक चिजून झालाय असं डॉक्टरचं म्हणणं आहे. हा सॉरी, मनका मला चढलाय प्रश्न आणि मनका झिजलाय झिजला असं पण त्यांनी आहे. म्हटलंय. बरोबर. ओके. ओके. पुढे तर ते म्हणजे असं कुलपत चालायला लागते. हा तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? बरोबर, ठीक आहे. मणका झिजला असला तर बघा आपल्याला त्याच्यामध्ये बरेच काळ ट्रीटमेंट जी आहे ती व्यवस्थित घ्यावी लागते. तर त्याच्याकरता सर्वप्रथम तर मी तुम्हाला म्हणेन की स्वतःकरता थोडा वेळ काढा आणि संतुलनचं जे पंचकर्म आहे ते करून घ्या. त्याच्यातनं काय होईल की आपण शरीर शुद्धी करून मणक्याच्या बळकटीकरता काही स्पेसिफिक थेरपीज असतात की ज्या लोकली दिल्या जातात किंवा बस्ती असतात की ज्या आपण करू शकू. तर त्याच्यातनं मणक्याची झीज जी आहे ती कमी व्हायला हळूहळू आपल्याला मदत करता येऊ शकेल. त्याचबरोबरीने तुम्ही जर का संतुलन वातबलसारख्या गोळ्या नियमाने घेऊ शकलात, संतुलन प्रशांत चूर्णासारखं चूर्ण जे आहे ते तुम्ही जर का तूप साखरेतनं रोज घेऊ शकलात तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल. मगाशी सांगितलेलं रोज ब्युटी तेल जे आहे त्याचा बोळा जो तयार करून आहे तो नक्की पाठीवरती ठेवावा. त्याच्याने सुद्धा वातशमन होऊन हाडं नीट व्यवस्थित व्हायला मदत मिळते. आणि न चुकता रोज सकाळच्या न्याहारीमध्ये नाचणीची खीर करून सर तुम्ही प्यायला सुरू करा. अगदी छोटी वाटी ती नाचणीची खीर घ्यायची असते, पण ती नाचणी जर का दुधाबरोबर आपल्या पोटात गेली, त्याच्यात थोडी खडीसाखर घातलेली असली चवीपुरती, तर ती हाडांमध्ये जाऊन जी आपल्याला बळकटी देते ना, तिचा काही म्हणजे त्याला काही दुसरा तोडच नाही आहे. तर ते तुम्ही लगेच सुरू करा. मला वाटते सगळे उपचार केले तर तुमचा त्रास लगेच कमी व्हायला मदत मिळू शकेल. तर पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे पुण्यावरून. नवनाथ बोलतायत. नमस्कार नवनाथ, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझं पाठीमागून डोकं दुखतंय मॅडम. मागून डोकं दुखतंय? हा, कानाच्या पाठीमागून असं डोकं भयंकर दुखतंय. अच्छा. हो, कानाच्या मागून. बरोबर. बऱ्याचदा कसं होतं की शरीरात पित्ताचं असंतुलन झाल्यामुळे सुद्धा आपल्याला कंबर पण दुखताना दिसते, मान पण दुखताना दिसते. कारण की लॅक्टिक ॲसिड जे आहे ना ते सगळीकडे जमतं आणि मग त्याचं रूपांतरण आपल्याला हेडेकमध्ये सुद्धा होताना दिसतं. त्यामुळे सर्वप्रथम तर आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे की पित्तशमन आपल्याला करण्याची गरज आहे. एक तर रात्रीचं जागरण बिलकुल टाळून द्यायचं आहे. दिवसा झोपायचं बिलकुल नाही. सकाळी उठल्यावरती किमान 1 चमचा तरी संतुलन गुलकंद स्पेशल नक्की घ्या. आणि संतुलनच्या पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही नियमाने सुरू करा. बरोबरीने जमत असेल तर सब्जाच्या बिया घालून जे पाणी आपण घ्यायला म्हणतो, म्हणजे सब्जाच्या बिया किंवा तुळशीच्या बिया ज्यावेळी काही घालून तुम्ही जर का पाणी प्यायला सुरुवात केली तर त्याच्याने सुद्धा तुमचा हा त्रास जो आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल. आणि सिन्स कानाच्या मागून डोक्यापर्यंत तुम्हाला वेदना जाणवतात आहे तर तुम्ही मानेवरती तर संतुलनचं कुंडलिनी तेल लावाच, पण जे रोज ब्युटी तेल आहे किंवा अभ्यंग सेसमीसारखं तेल आहे ते सुद्धा तुम्ही जिथे तुमच्या कानाच्या मागे वेदना होतात आणि जसं त्यात ट्रान्सफर होतात, म्हणजे प्रत्येकाला जाणीव होते की इकडून इकडे अशा त्या वेदना ट्रान्सफर होतात आहे, तर तो जो पाथ आहे वेदनाचा त्याच्यावरती सुद्धा हलक्या हाताने तेल लावणं खूप गरजेचं आहे. एक प्रत्येकाने लक्षात ठेवावं की या सेन्सिटिव्ह जागी जेव्हा आपण तेल लावतो आहोत तर खूपच जोरात मसाज किंवा खूप जोर देऊन मसाज जो आहे तो करायचा नसतो. आपल्याला हलक्या हाताने जरी ते तेल लावलं तरी ते तेल जिरवणं सोपं जातं. कारण की संतुलनची जी तेलं आहेत तर ती शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेली असतात. त्यामुळे तेलांचं ॲब्झॉर्प्शन खूप व्यवस्थित आतपर्यंत आपल्याला होताना दिसतं. म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जर का शास्त्रोक्त सिद्ध तेलं एका स्पेसिफिक वेळेपर्यंत जर का मसाज नीट केली गेली हलक्या हाताने तर अगदी आतल्या मज्जेपर्यंत म्हणजे हाडाच्या आतल्या धातूपर्यंत ते जाऊन पोचत असतात. तर त्यामुळे संतुलनच्या तेलांमध्ये तो गुण आहे, तर तो तुम्ही नक्की वापरावा. आणि खूप जोर न देता हलक्या हाताने जर का नियमित तेल लावलं तर वाताचं पण शमन होईल आणि तुम्हाला जी तुमच्या नसांमध्ये किंवा तुमच्या हाडांमध्ये तुम्हाला जो दोष आत्ता जाणवतो आणि ज्याच्यामुळे डोकं दुखतं आहे तर ताकद पण वाढेल आणि वातशमन पण होऊन तुमचा हा जो त्रास आहे तो कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल. आणि त्याचबरोबरीने एक लक्षात ठेवा की कुठलाही त्रास होत असला मेंदूशी रिलेटेड तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नसतं. त्यामुळे शक्य झालं तर प्रत्यक्ष भेट घेतली तर आपल्याला याच्यावरती अजून उचित मार्गदर्शन जे आहे ते करता येऊ शकेल. बिलकुल. पुढचा फोन आपल्याला आलेला आहे. जळगाववरून अरुणा पाटील बोलतायत. नमस्कार अरुणाजी, आपला प्रश्न विचारा. माझं कंबर दुखतंय हां, आणि गुडघे दुखत आहे बरं. 15 वर्षापासून. अच्छा ताई, तुमचं वय काय आहे? माझं 63. 63 वय आहे. बरोबर. आता कसं आहे बघा की हाडांमध्ये एकूणच कमकुवतपणा जर का आला असला तर अशा वेळेला कंबरदुखी पण दिसते आणि मग आपल्याला
गुडघेसुद्धा दुखताना दिसतात. त्यामुळे सर्वप्रथम तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला कॅल्शियम व्यवस्थित जाईल हे या वयामध्ये लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. ताई सकाळ संध्याकाळ त्याच्याकरता तुम्ही 1-1 कप दूध नक्की घ्यावं चांगल्या प्रतीचं. त्याच्यामध्ये स्त्री संतुलन कल्प म्हणून आयुर्वेदिक आपलं रसायन आहे ते तुम्ही नियमाने घेत चला. त्याचबरोबरीने संतुलनचे जे कॅल्सिसॅन म्हणून टॅबलेट आहे त्यांच्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम आहे, त्यामुळे त्याचं शरीरामध्ये जाऊन पचन व्यवस्थित होतं आणि शरीर त्याचा वापर नीट व्यवस्थित आपल्याला हाडांची ताकद सुधारण्याकरता करू शकतो. त्याच्यातनं हीट बिलकुल वाढत नाही, शरीरामध्ये उष्णता जाणवत नाही. त्यामुळे तुम्ही कॅल्सिसॅनसारख्या ज्या गोळ्या आहे त्याही नियमाने घ्यायला सुरू करावं. गुडघ्यावरती न चुकता रोज संतुलनचं शांती तेल लावा आणि कमरेवरती तुम्ही संतुलनचं कुंडलिनी तेलसुद्धा लावायला सुरू करा. आणि स्त्रियांमध्ये मी मुख्य नेहमी सांगते की हाडांवरती काम करायचं असतं, वय वाढतंय त्याच्यावरती काम करायचं असलं तर त्याच्याकरता म्हणून आपल्याला अपान वायू जो आहे त्याच्यावरती काम करावं लागतं आणि त्याच्याकरता योनीभागी पिचू ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. 63 वर्ष जरी वय असलं तरी योनीभागी तुम्ही जर का फेमिसॅन तेलासारखा पिचू ठेवायला सुरुवात केली तर वाताचा सगळा दोष जो आहे तो कंट्रोलमध्ये येऊन तुमचा सगळा जो त्रास होतोय तो कमी व्हायला मदत जी आहे ती मिळू शकेल. बिलकुल. आणि पुन्हा एकदा आपण वळतोय आपल्या एका फोन कॉलकडे. सोलापूरवरून सुभाष चौगुले बोलतायत. नमस्कार सुभाषजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मला कमरेचा त्रास आहे. बरं उभा राहिले की बॅलन्स जातो, चाललं की काय वाटत नाही, पण ते बॅलन्स पाहायला थरथर ते चालू होते, बरं कधी खाली बसू असं वाटतंय. बरं बरं. सर MRI वगैरे तुमचे सगळे काही झालेलं आहे? हो, MRI काढलेला आहे, दाखवले आता जिकडे तिकडं पुढे चोळून घेतलं गेले पण काय गुण येईना. ओ बरं बरं बरं, ठीक आहे. आता कसं आहे की कंबरदुखी हा भाग वेगळा आणि उठल्यावरती जर का बॅलन्स जातोय तर याचा अर्थ आहे की नुसतंच कुठेतरी आपल्याला छोटा त्रास आहे असं नव्हे तर नसांशी रिलेटेड कुठला तरी प्रॉब्लेम याच्यामध्ये नक्की असणार. तर सर याच्याकरता आपल्याला व्यवस्थितपणे जे आपल्याला निदान आहे की कशामुळे हा त्रास होतोय ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याकरता स्पेसिफिक फिजिओथेरपी आहे त्याची गरज आपल्याला पडू शकेल जे आपण आयुर्वेदाच्या मार्फत करू शकू. त्याचबरोबरीने व्यवस्थित कुठली थेरपी आपल्याला करावी लागू शकते म्हणजे आयुर्वेदामध्ये स्पाईन बस्ती असतात की ज्या आपण करू शकतो. त्याच्यानंतर भातामध्ये वेगळे वेगळे औषधं घालून शिजवून त्याचा पोटली मसाज असतो की जो आपल्याला करता येऊ शकतो. त्याच्यानंतर पत्रपोटलीचे मसाज असतात. म्हणजे काय आहे की जो त्रास आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला त्याच्यावरती उपचार करणं अत्यंत गरजेचं असतं. कधी कधी हा त्रास कमी होण्याकरता जो बेस द्यावा लागतो त्याच्याकरता वेगवेगळ्या बस्त्यासुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत तर त्याचंही आपल्याला पालन तुमच्या केसमध्ये करता येऊ शकेल. पण तूर्त तरी माझं म्हणणं असं राहील की तुम्ही वातबलसारख्या गोळ्या ज्या आहेत त्या नियमाने घ्यायला सुरू करा संतुलनच्या आणि त्याचबरोबरीने आर्थ्रोसॅन म्हणून ज्या टॅबलेट्स आहेत त्याही तुम्ही नियमाने घेतलं तर त्याचाही फायदा होऊ शकेल. कुंडलिनी तेल अगदी रोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी हलक्या हाताने लावायला सुरू करा, त्याचाही फायदा मिळेल. आणि रोज रात्री झोपताना गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये तुमचे पाय बुडवून ठेवायचे साधारण 15-20 मिनटं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या पायांना संतुलन पादाभ्यंग जे आहे ते नक्की करा किंवा त्याच्या आधी केलं तरीही चालू शकेल. तर या दोन्ही गोष्टी एकाबरोबर एक केल्यात तर पादाभ्यंग केल्याने आपल्याला नसांची ताकद जी आहे तीही वाढायला मदत मिळू शकेल. तर हे सगळं अवलंबन तुम्ही लगेच सुरू करा, तुम्हाला थोडं बरं वाटेल आणि तोपर्यंत तुम्ही संतुलनच्या कुठल्याही तज्ज्ञाची मदत घेऊन पुढचं जे ट्रीटमेंट सगळे आहे त्याच्याकरता मार्गदर्शन घेऊ शकता. आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे पुण्यावरून. सतीश राठोड बोलतायत. नमस्कार सतीशजी, आपला प्रश्न विचारा. ताई मी सतीश राठोड बोलतोय पुण्यावरून. बोला. ताई ऍक्च्युअली मी रिक्षा ड्रायव्हर आहे. मला 2 दिवस झाले बंकाचा खूप त्रास होता. ऍक्च्युअली मला हे 2007 साली झाला होता, पण त्याच्यानंतर हा आजार बंद झाला होता. मी ट्रीटमेंट घेतलं होतं 12 मध्ये 8 वैद्य त्याच्याकडे, पण 2 दिवस झाले खूप त्रास होतोय मला. म्हणजे झोपलं की मला मुवमेंटच करता येत नाही, असं शरीरामध्ये करंट धावतं असं आहे. अरे बापरे. बरं. ओके ओके. कसं आहे कधी कधी आपण जो व्यवसाय घेतो त्याच्यातनं सुद्धा अशा प्रकारचे कंबरदुखी वगैरेचे त्रास होत असतात. आता नॅचरली तुमचा जो म्हणा बसण्याची पद्धत असेल, चालवण्याची पद्धत असेल, त्या सगळ्यातनं आपल्याला त्रास कसा निर्माण झाला ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. स्वतःकरता रिक्षा चालवत असताना कुठेतरी सपोर्ट करता छोट्या छोट्या उशा तुम्ही बरोबर ठेवायला पाहिजे की जेणेकरून तुम्ही जरी दिवसभर बसावं लागलं तरी कमरेचा जो भाग दुखतो आहे किंवा वेडवाकडं बसलं जातं आहे त्याच्यापेक्षा सरळ पाठ ठेवून तुम्हाला बसता येणं शक्य होऊ शकेल. थोडा दिवस जमत असलं तर
थोडा ब्रेक घेतला कामातनं तरी सुद्धा जास्त त्याचा फायदा जो आहे तो मिळू शकेल. घरी झोपत असताना सुद्धा गादी किंवा तुम्ही जमिनीवरती जे काही झोपत असाल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे गुडघा असतो तो गुडघ्या आणि मांडीच्या मधली जी स्पेस असते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सपोर्ट उशांचा बऱ्याचदा द्यावा लागतो की जेणेकरून पाठीवरती किंवा कमरेवरती जाणारा जो जोर आहे झोपत असताना तो कमी व्हायला आपल्याला मदत मिळू शकेल. त्याचबरोबरीने सर मी तुम्हाला सांगितलं मगाशी तसं नाचणीची जी खीर आहे ती खिरीच्या स्वरूपात सुद्धा तुम्ही घेतलं तरी चालू शकेल किंवा थोडंसं त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ घालून नाचणीचं पीठ थोडंसं तुपामध्ये उकळलं तर त्याचं सुद्धा आपल्या सगळ्या सांध्यांना आपल्या नसांना चांगला फायदा होताना दिसतो. नाचणीची भाकरी जरी तुम्ही खाण्यामध्ये ठेवली तरी तेही चालू शकेल. थोडंसं दूध आहे ते तुमच्या पिण्यामध्ये नक्की ठेवा आणि बाकी ट्रीटमेंट करता नक्की सगळे पेपर्स घेऊन तुम्ही एकदा तज्ज्ञांची भेट घ्या. त्याच्यातनं आपल्याला मदत जी आहे ती करता येऊ शकेल. आणि विटॅमिन D3 एकदा किती आहे त्याचीही तपासणी केली तर जास्त बरं राहील कारण की तेही कमी असलं तर अशा प्रकारचे त्रास आपल्याला जास्त प्रमाणात होताना दिसू शकतात. आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे नाशिकवरून. जयंत बोलतायत. नमस्कार जयंत, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझा 19 साली ऍक्सिडेंट झाला होता मोटरसायकलचा. बरं. अच्छा. तर मी ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझा एकच गुडघा आहे ना त्याला प्रॉब्लेम आला होता, म्हणजे उठला होता गुडघा, रक्ताचा मार लागून. पण मग माझी सर्व ट्रीटमेंट झाली पूर्ण. आता म्हणजे 4-5 वर्ष गेले पण तो एकच गुडघा परत दुखायला लागला. ओ बरं बरं ठीक आहे. तसं मी म्हटलं मगाशी तसं की आपण कुठली ट्रीटमेंट घेतली कुठल्याही अपघातानंतर काही लागल्यानंतर पडल्यानंतर तरी त्याच्यामध्ये वातशमनाचा उपचार जर का त्याच वेळेला केला गेला नाही तर वर्षोनवर्ष ही दुखणी आपल्याला जाणवत राहतात. आता कसं स्नायूला दुखापत झाली आहे की हाडाला दुखापत झाली आहे हे रिपोर्टशिवाय आपल्याला कळू शकत नाही. पण तरीसुद्धा त्याच्यावरती आपण जर का हलक्या हाताने तेल लावायला सुरुवात केली तर जसं संतुलनचं शांती तेल आहे ते दिवसातनं एकदा लावायचं. वरच्या बाजूला तुम्ही गोल फिरवून ते तेल लावा आणि गुडघ्याच्या मागच्या बाजूला खालतून वरती असं हलक्या हाताने ते तेल तुम्ही लावायला सुरू करा. तसंच दिवसातनं एकदा अभ्यंग सेसमीसारखं जे संतुलनचं तेल आहे तेही तुम्ही हलक्या हाताने लावायला सुरू करा. तेही सेम प्रोसिजरने तुम्ही गुडघ्याला लावलं तर त्याचा फायदा होऊ शकेल. त्याच्यानंतर संतुलनचं सॅन वाता म्हणून लेप आहे की जिथलाही सांध्याचा काही वाताचा त्रास असेल तो जर का तुम्ही कोमट पाण्यामध्ये मिसळून लावला तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि संतुलनचं जे प्रशांत चूर्ण आहे ते नक्की तुम्ही तूप साखरेबरोबर सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा घ्यायला सुरू करा. मला वाटतं तुमचा हा जो त्रास आहे तो कमी व्हायला तुम्हाला लवकरच मदत जी आहे ती मिळू शकेल. बिलकुल. आता आपण कार्यक्रमाच्या खरं तर शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलेलो आहोत. मात्र एक शेवटचा कॉल घेऊयात. नक्कीच. सुरेश बोलतायत अमरावतीवरून. नमस्कार सुरेश, आपला प्रश्न विचारा. तर फोन कॉल कट झालेला आहे. मात्र एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते मॅडम. जे मी आता मगाशी बोलले की कुठल्याही वयोगटामध्ये ही समस्या आता जाणवते, नेमकं कारण काय असेल? म्हणजे बदलती जीवनशैली किंवा काय? बघा, बदलती जीवनशैली तर याचं खूप मोठं कारण आहेच, पण मुख्य म्हणजे काय की त्या शैलीमध्ये सुद्धा आपण आहारात जे चुकीचे बदल केलेले आहेत की सध्याच्या काळामध्ये तुम्ही फॅट खाऊ नका, साखर खाऊ नका, कुठली पोषक वस्तू जी आहे ती आपल्या पोटामध्ये जाऊच देत नाही सध्याचं चुकीचे डाएट प्रकार. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की असलेला इमेन्स स्ट्रेस. लोकांना असं वाटतं की स्ट्रेसचा कंबरदुखीशी काय संबंध, पण तुम्ही कधी पण बघा की सडनली स्ट्रेस आला की कमरेतनं ताकद गेली असं वाटतं. तर ते कशामुळे वाटत असेल? कारण की आपल्या सगळ्या इमोशन्सची आपलं कमरेतलं जी ताकद आहे ती डायरेक्टली आपण म्हणतो ना की कनेक्टेड असते. त्यामुळे जेवढा स्ट्रेस आपल्याला जास्त येतो तेवढा कंबरदुखीचा त्रास आपल्याला जास्त वाढताना दिसतोय. त्यामुळे अगदी लहान वयापासून म्हणजे आत्ता तर 12-15 वर्षाच्या वयापासून मुलं मुली आपल्याकडे कंबरदुखीचा त्रास घेऊन येतात आहे. त्यामुळे आपली जीवनशैलीवरती लक्ष देणं आणि स्वतःची काळजी घेणं, आहार व्यवस्थित घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येकाकरता. आणि त्याच्यावरती अजूनही मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित आयुर्वेदाच्या मार्फत जर का आपण घेतलं तर होणारा त्रास आपल्याला कमी करता येऊ शकतो. आणि तसंच त्रास नाही होणार याच्याकरता सुद्धा आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय जे आहे ते करता येऊ शकतात. अगदी बरोबर. मॅडम, दरम्यान कंबरदुखीवर उपचार या विषयावर तुम्ही खूप छान मार्गदर्शन आज केलेलं आहे. तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. मलाही आनंद आहे. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम TV.